एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो इट्स अ न्यू डे. वाजले आहेत इंडियामधले 5:30, म्हणजे इकडचे 7, कारण 1.5 तास पुढे आहे. सो आज आम्ही जाणार आहोत सफारी वर्ल्डला आणि नायसरला मी खूप मिस करते, कारण इथे ऑफकोर्स आपण मोठे तर मजाच करतो, पण त्याचबरोबर लहान मुलं जास्त मजा करतात. जेव्हा मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा नायसरने खूप 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 एन्जॉय केलेलं. बट ठीक आहे, सनी आणि नायसरला नक्कीच मिस करते, ज्ञानाला मिस करते. सतत त्यांना फोन चालू आहेत आणि त्यांना आम्ही दाखवतो की काय काय चालू आहे इकडे, आम्ही कुठे कुठे फिरतो. बट मजा येते आहे. जेवढे लोकांबरोबर आम्ही इथे आलो आहोत, दे आर रिअली व्हेरी नाईस आणि एक फॅमिलीसारखं आता एक बॉन्ड झालेला आहे आणि ते मला सतत बघत राहिले आहेत. म्हणून त्यांना माहिती आहे की मी एक्झॅक्टली कशी आहे, अभि कसा आहे. अँड वी आर जस्ट एन्जॉईंग दिस ट्रिप. सो आज आहे डे 2 इन थायलंड अँड आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. फायनली वी आर लिव्हिंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप लागली का? मस्त, एकदम मस्त. सो ऑल सेट फॉर सफारी. येस. दिशालाच मजा येणार आहे. असं काय नाहीये, सगळे सगळे मजा करू शकतात. सो चला आता 1 तास झोपायचं तर झोप काढून घ्या. 1 तास आहे राईड. चलो भेटूया तिकडे. फोटो फोटो टेक अ फोटो. चला ऑल सेट आहात का सफारीसाठी? येस. काका की एक्साइटेड आहात? येस. आज परत लहान व्हायचंय आपल्याला. सगळ्या प्राण्यांना बघून. हॅलो. मोठा नव्हतोच, लहानच आहे अजून. वाव, असंच स्पिरिट पाहिजे. काय म्हणतो बाबू? हे तू काय काय बघणार आहे आज बाळा? ॲनिमल्स बघणार? टायगर, एलिफंट. डॉल्फिन. वाव, मंकी तुझ्यासारखं. चलो. राजवीर कुठे गेला? तू काय बघणार आहे बाबू आता? वाव, तू येतो माझ्याकडे पुढे? पुढे येतो? ये आपण मस्त ॲनिमल्स बघूया.
सो फायनली आम्ही आलेलो आहोत आता सफारी वर्ल्डमध्ये. सफारी वर्ल्डमधून आम्ही पहिले सफारी पार्क बघितला आणि आता आलेलो आहोत मरीन पार्कमध्ये, जिकडे खूप सारे शोज आहेत. असे सगळे शोज बघणार आहोत आणि मग सो असं बेसिकली चार्ट देतात आणि मग त्यानुसार आपण ते शोज अटेंड करायचे असतात. सो फर्स्ट आम्ही बघणार आहोत फेवरेट सगळ्यांचं मंकी शो. जे आपण कधीतरी होतो कोणत्या तरी जन्मात. एक्साइटेड ते बोलवतात. जाल ना तुम्ही? ते एक दोन असे शो असतात जिथे ते इन्व्हाइट करतात. मग आपण जाऊ शकतो. जाल का दादा? शो टॅलेंट. सो सफारीला मी 3rd टाइम आली आहे. तू कितव्यांदा आलाय? 4th टाइम. पण आज जो आम्ही पाहिलं ना ते थोडं वेगळं होतं. शो सेम आहेत पण आतमध्ये त्यांनी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अजून खूप काही गोष्टी ते ओपन झालेत. जसं की खूप लोकांना माहीत नाही की जिराफ फीडिंग हे सुद्धा आहे. ह्याच्यावरनं जायचं आहे. जाऊ ना आपण. तर हलत जिराफ फीडिंग ते सुद्धा आहे. त्यानंतर रिव्हर सफारी सुद्धा आहे आणि अजून खूप काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. सो आता बाकीचे सगळे लोक गेले आहेत स्पाय वॉर शो पाहायला आणि आम्ही दोघं आता चाललो रिव्हर सफारीसाठी, जे आम्ही ह्याच्या आधी नाही केलेलं आहे. आणि आता आम्ही हलत्या दुलत्या एका ब्रिजवर जाणार. ह्याच्यावर मी आणि फाल्गुनने रील शूट केली. आपण गेलो ना लास्ट टाइम जेव्हा आलेलो. हा त्याने खूप हलवलेलं या ब्रिजला. बघा मुद्दामून हलवते येणार. सो तात्पर्य हे आहे की जेव्हा कधी तुम्ही इकडे याल सफारीला तुम्हाला दरवेळेस नवीन शोज पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस जास्त हलत होतं रे. किती क्यूट आहे. नको हा नको. नको ना. अभि अभि बघा मुद्दा म्हणाल अभि 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 फटके दिलं तुला मी. अरे मी काहीच नाही करत. या दोघे मुद्दा म्हणून हलवते. पिंक वाली हलवते. अरे 2 मुली आहेत तिला. मुद्दा म्हणून हलवते आम्ही. हे बघा लँटन घेऊन चालली मी. किती वाजता आहे? आज काय वीकडे चालू आहे 10:32. बघू तर. सो लेट्स गो रिव्हर सफारी. पैसे पे करायचे आहेत. 380 अडल्ट. बाबा 380 म्हणजे काय करतात? किती मोठं फिरवतात. असं ना जाऊ. मग कधी ट्राय नाही केलंय.
अच्छा ते हेच दाखवणार काय परत? पूर्ण रिव्हर मधून सगळं अख्खा सफारी वर्ल्ड. काय म्हणणं अवेलेबल नाव? So 380. How much time it will take? 20 minutes. 380 म्हणजे किती झाले डबल? 800 850 रुपये एकाचे. 850 एकाचे अडल्ट आणि चाइल्डचे पण तेवढेच 20 मिनिटसाठी. आणि जर काहीच दिसलं नाही आतमध्ये तर इज इट वर्थ? काय वाटतं तुला? 1026 रुपये 1026 रुपये नकोय आणि उन्हात फिरायचं नको. आपण आता ऑलरेडी हे सफारी पाहिलेलं आहे. ते लायन पाहिलंय, गाडीत बसून सगळं पाहिलंय. पाहिलं आपण. हे फिशिंग नेटिव्ह काय दाखवत आहे? नको आता मला भूक लागली. चलो कॅन्सल. रेस्टॉरंटच्या इकडे येऊन कॅन्सल. रिव्हर सफारी. आता मला कळलं त्या चार्टमध्ये त्यांनी फक्त जे फ्री शोज आहेत ना ते दिलेत, बाकी सगळीकडे यू हॅव टू पे. आणि सगळ्यात माझा ह्या याच्यातला किती पण वेळा बघू शकतो असं शो म्हणजे हा स्टंट शो, काउबॉय शो. खूप छान. आता मला वाटतं हे त्यांनी यावेळेस पण काहीतरी चेंज केलं असेल. जर बाकीच्या गोष्टींमध्ये चेंज केलंय तर इथे पण चेंज करू शकतात ते. आपल्यासाठी एवढ्या लवकर जेवण चालू करणार आहेत का ते? 11 ते 2. हो 11 ते 2. चल बसूया तर आपण. बसू म्हणजे आपण 11 ते 2 खात राहायचं फक्त. एवढा मोठा रेस्टॉरंट आहे. आमचा आता टेबल नंबर आहे 65. लोक बसतील एवढा मोठा रेस्टॉरंट. आणि यांचं फूड चांगलं आहे. आपण लास्ट टाइम पण एकदम व्यवस्थित जेवलेलो आणि अनलिमिटेड फूड आहे. 65 63 64. हा बा एवढ्या लांब म्हणजे ते एवढं लांब गेलं. चलो तुला काका आवडलं का? आणि मी कोण आहे? नायसा सावी ज्ञानाची हे कमी करतोय. आणि मी कोण आहे? आणि मी कोण आहे सांग लवकर. कोण आहे? सोना माऊ आहे. कोण आहे? आता नाव चेंज झालंय माझं. सोना माऊ नाही आहे बाई. कोणाचं पण नाव ढोकू नको. ती बघ खाली बघ ना. पाण्यात टाके.
先我们的大同事，各位预备要离开这位之前，请查收您的东西。看完这个表演后，下个节目是看飞行表演。谁还没有喜欢赏野生动物也请用我们的服务到下午4点30分，请下次再来再见。所以啊，我也不是看卡。कसा होता मजा आली ना ही एक खतरनाक होती पण एकदम भारी होती ती एंड वर्क होती ना वर्क एकदम वर्क मजा आली कसं वाटलं तुला सफारी म्हणजे एंड अमेझिंग होती आणि दिवस एकच नंबर खूप खूप धमाल गेली आम्ही सो चला कसा गेला आजचा दिवस मजा आली ना हसलो खूप हसलो फायनली आम्ही बाहेर निघतो सो आम्ही एवढ्या दिवस सगळे लंच आणि डिनर करत होतो कालचा दिवस हा म्हणजे काल आणि आज ना 2 दिवस सो सगळ्यांना आमच्याकडून तुम्ही सगळ्यांनी इंडियन फूड खाल्लंय आतापर्यंत व्हेज नॉनव्हेज जे काय आहेत आता आपण महाराष्ट्रीयन फूड खाणार आहोत जसं मी दुबईला पेशवा रेस्टॉरंट आहे मराठी माणसाचं तसं सगळ्यांसाठी एक सरप्राईज म्हणून पेशवाचं डिनर अरेंज केलेलं आहे संध्याकाळी आपल्याला महाराष्ट्रीयन फूड खायला मिळेल आणि टेस्ट कशी आपण पेशवा टीमला पण सांगूया ती 1 तास झाला 2 तास झाला तरी आपल्याला आपलं फूडची आठवण येतेच येते हे तर ऑलमोस्ट 1.5 दिवस झालेला आहे आणि मी दुबईला जेव्हा होतो तेव्हा त्यांचं ट्राय केलेलं पेशवा फूड आणि मग विचार केला की इकडे आल्यानंतर आपले सगळेच मराठी आहेत तर त्यांना पण एखादा डिनर तरी आपण अरेंज करूया सो त्यांची नवीन इकडे बँकॉकला ब्रांच झाली सो आपण तिथून सगळ्यांसाठी अरेंज चलो केलं तिकडे दुबईचं तर मी टेस्ट पण केलं होतं खूप छान अल्टिमेट आहे खरंच छान मी टेस्ट पण आहे नॉनव्हेजच त्यांचं खूप छान आणि व्हेज पण तेवढं ते पण मस्त होतं व्हेज पण तेवढंच होतं आणि व्हेज पण हे खाल्लं सगळ्यांनी खाल्लं देऊ नये बाबांना पाहिजे तर बाबांना पाहिजे तर तुझ्या थँक्यू फायनली आम्ही मस्त पेशवामधून फूड पार्सल घेतलं आहे म्हणजे एअरपोर्टवर घ्यायचं होतं म्हणून आम्ही बिर्याणी आणि फिश घेतलेला आहे स्टार्टरला फिश घेतलं आहे आणि चिकन बिर्याणी घेतली आहे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेज बिर्याणी आहे कारण आमची आता फ्लाईट आहे 10:40ची इकडनं फुकेतसाठी सो आम्ही बेसिकली चाललो आहोत क्रॅबीला इकडनं 1 तास ट्रॅव्हल मग 1 तास हॉटेल एअरपोर्ट टू हॉटेल सो मध्ये आम्हाला टाईम नव्हता म्हणून मग आम्ही पॅक केलं आहे सो थँक्यू सो मच पेशवा आणि आता मस्त टेस्ट करणार आहोत आणि रिव्ह्यू पण येस सो वाजले आहेत 12:45 फ्लाईट डिले झाली आमची आणि 1 तासाचीच फ्लाईट होती पण ती अर्धा-पाऊण तास डिले झाली बापरे मला तर असं वाटतं की काश्मीरमध्ये आली एवढी AC स्ट्रॉंग आहे ना तिथे पण AC प्लेनमध्ये AC इथे AC आणि बाहेर निघाल्यावर फुल गरमी सो आता आम्ही आमचे बॅग्स जे आहे ते क्लेम करतो त्यानंतर इकडनं 1 आवर ट्रॅव्हल आहे आम्हाला क्रॅबीला आणि मग मस्त जाऊन झोपणार आहोत अँड पेशवाचं जे फूड मागवलेलं अमेझिंग रिअल महाराष्ट्रीयन फूड 2 दिवस आम्ही नव्हतं खाल्लं तर तरी आठवण यायला लागलेली आपल्या फूडची पण ज्याप्रमाणे त्यांनी ती बिर्याणी बनवलेली अमेझिंग टेस्ट करत होती फिश सकाळी आम्ही तिथेच खाल्लेला आणि त्यांनी जी दिलेली फिश हे दोन्ही पण सेम फिश होते बट प्रिपरेशन वॉज डिफरंट आणि खूपच यम अँड टेस्टी लागले वाजलेत रात्रीचे 1 आणि सगळ्यांना उत्साह बघा फोटो काढायचा तुम्ही एकदम मॅचिंग झालात दोघी पाठीमागच्या याला आता
आता आमच्या ग्रुप मधला यंग कपल. यंगेस्ट असं करा. सगळे फोटो ग्रुपवर टाका सगळ्यांना. छोटू राजवीर, आमचे छोटू राजवीर जोजो. अरे झोप झाली तर काढ. मोठं तू देऊ